घरात नवस कसा बोलावा, नवस कसा पूर्ण करावा, असा नवस करा आणि बघा 100% नक्की इच्छा पूर्ण होईल। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या घरासाठी किंवा आपण अनेक कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी नवस करत असतो। आपल्या मनामध्ये इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण नवस मागून घेत असतो। नवस मागितलेला असतो ते जर पूर्ण झालं तर आपल्याला फेडायचा सुद्धा लागत असतो। तर नवस अनेक प्रकारे केला जातो, म्हणजेच की आपल्या घरामध्ये काही अडचणी असू दे किंवा आपल्या व्यवसायाबद्दल काहीतरी असू दे, प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी काही जण नवस करत असतात। ते नवस मंदिरात जाऊन करतात, कारण आपण कोणताही नवस जर मनापासून करत असलो तर त्याचे फळ आपल्याला मिळतेच व जे आपण मागून घेतलेला आहे ते आपल्याला मिळतच असेल। तर मित्रांनो, घरच्या घरी नवस कसा करायचा हे आता आपण जाणून घेणार आहोत। नवस बोलण्याचा प्रकार हा प्राचीन काळापासून चालू आलेला आहे। नवस एक तो शास्त्रात उल्लेख आहे। देवाने आधी भक्तांची इच्छा पूर्ण करायची व त्याच्यानंतर भक्ताने नवस फेडायचा असतो। तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्ही स्वामीकडे नवस बोलला तरी चालू शकतो। स्वामींच्या मूर्तीकडे बघून आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या त्यांच्या नावाचा आपल्याला जप करायचा आहे। जर तुम्ही दुसऱ्या देवाकडे करणार असाल तरी चालेल। तुम्हाला सर्वात अगोदर पूजेचा एक संपूर्ण नारळ घ्यायचा आहे। जसा तुम्ही नारळ घेऊन याल तसंच तुम्हाला तो देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि तसाच तो तुम्हाला वापरायचा देखील आहे। जी व्यक्ती नवस करणार आहे त्या व्यक्तीनेच नवस बोलायचा आहे। नवस बोलण्यासाठी त्या व्यक्तीने देवघरामध्ये बसायचे आहे, देवाला नमस्कार करायचा आहे। त्याच्यानंतर देवाला दिवा व अगरबत्ती लावायची आहे आणि जो नारळ तुम्ही घेऊन आला आहात तसाच तो नारळ तुम्ही दोन्ही हातानं देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि तुम्हाला डोळे बंद करून तुम्ही ज्या गोष्टीचा नवस बोलणार आहे त्या गोष्टीचा नवस बोलायचा आहे। हे सर्व तुमचं बोलून झाल्यानंतर, तुमचा नवस पूर्ण झाल्यानंतरनं हे तुम्हाला सुद्धा ज्या देवाकडे तुम्ही नवस बोलला आहेत त्या देवांना सांगायचे आहे। ज्या देवाला तुम्ही नवस बोलले आहे त्या देवाला तुम्ही जाऊन येऊ शकता। 11 कन्या किंवा मुलांना तुम्ही जेवण करू शकता। गरजू व्यक्तींना काहीतरी तुम्ही दान करू शकता किंवा सत्यनारायण पूजा देखील तुम्ही घातली तरी देखील चालू शकते। आणि यापैकी तुम्ही कोणतं काम करणार आहेत त्याचं वचन तुम्हाला देवांना द्यायचं आहे। जे तुम्हाला करणे शक्य असेल तेच तुम्ही देवांना सांगायचं आहे। कारण असं म्हटलं जातं की आपण जो नवस मागितलेला असतो व त्या नवसाच्या वेळी आपण जे म्हटलेलो असतो ते जर आपण नाही पूर्ण केलं तर आपल्याला त्याचा त्रास खूप होतो। आपल्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कायम अडचणी येत राहतात आणि आपणच इच्छा बोलताना अशी गोष्ट बोलायची आहे की ती आपल्याला करणे शक्य झाले पाहिजे। आपली इच्छा बोलून झाली की तो नारळ आपण आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि तोपर्यंत तिथेच ठेवायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही। आणि काही दिवसामध्ये तुमची इच्छा पूर्ण होणार आहे असे देखील सांगण्यात आलेलं आहे। तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, त्यासाठी तुम्हाला 1 महिना लागेल, 2 महिने लागेल, पण तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे। जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचा नवस पूर्ण झालेला आहे, जी इच्छा तुम्ही मागितलेला नवस आहे तो पूर्ण झाला आहे, तेव्हा तो नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि आठवड्यामध्ये तो नवस तुम्ही फेडायचा आहे आणि तुम्ही सांगितलेलं वचन ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे। तुम्ही जे मागून घेतलेलं आहे ते नक्की फेडायचं आहे, नाहीतर याचा त्रास तुम्हाला पुढे जाऊन खूप होणार आहे। तर घरामध्येच तुम्ही असा नवस बोलू शकता आणि तो नक्की पूर्ण पण होतो। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।